नमस्कार. अभूतपूर्व कसोटी सामना. व्हॉट ॲन इन्क्रेडिबल टेस्ट मॅच. अजूनही छाती धडधड करते. ज्यांनी बघितलं, ज्यांनी अनुभव घेतला ते निश्चितच सहमत होतील. अंगावरचे शहारे अजूनही पूर्ण गेलेले नाहीत. सगळ्यांना आठवते चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चहापानानंतर अतिशय जीव तोडून गोलंदाजी केली. प्रसिद्ध कृष्णा, सिराज आणि आकाशदीप. आणि इंग्लंडची धावसंख्या होती 339. 374 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 76.2 षटकात. आणि पाचव्या दिवशी सकाळी त्यांना हव्या होत्या 35 धावा जिंकण्यासाठी. 34 धावा केल्या असत्या तर बरोबरी झाली असती. मग भारताला मालिका बरोबरीत सोडवता आली नसती. भारताला 4 विकेट हव्या होत्या. खरं तर 3च विकेट हव्या होत्या. वोक्स जायबंदी होता, हात असा त्याचा स्लिंगमध्ये होता, पण पंतप्रमाणे तोही खेळायला आला. पण भारताने एका तासात पहिला तास संपायच्या आधीच कामगिरी फत्ते केली. मोहम्मद सिराज, हॅट्स ऑफ. त्याला जेवढे सलाम ठोकावेत तेवढे कमी आहेत. 4.1 ओव्हरमध्ये त्यांनी सकाळच्या आजच्या पाचव्या दिवशीच्या 9 रन देऊन 3 विकेट काढल्या. प्रसिद्ध कृष्णाने 5 षटकात 17 धावा देऊन 1 बळी घेतला. आणि अतिशय तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो मी. 35 धावा आणि 4 बळी अशी गोष्ट होती. पण दिवसाची सुरुवात भारताच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक झाली. पहिल्या 2 चेंडूवरच जोरदार चौकार ठोकण्यात आले प्रसिद्ध कृष्णाला. पहिला शॉर्ट बॉल होता, दुसरा एज लागून कट लागून गेला स्टंपवरनं. पण 8 रन गेल्या त्या गेल्याच. नंतर 27 धावा होत्या 35पासनं. पण सिराजने आपल्या पहिल्या षटकात 3ऱ्या बॉलला जेमी स्मिथ, अतिशय खतरनाक इंग्लंडचा विकेटकीपर, 2 धावांवर ज्युरेलद्वारा कॉटआउट केलं. 20 चेंडूत 2 धावा आणि जेमी स्मिथ परत तंबूत. मग 27 धावा आणि 3 बळी अशी स्थिती आली. नंतर 3रं षटक परत प्रसिद्ध कृष्णाने टाकलं. 4 धावा दिल्या त्यांनी. परत सिराज आला 4थ्या षटकात आणि ओव्हरटनला LBW केलं त्यांनी. 9 धावा ओव्हरटननी केल्या. अशी अतिशय खतरनाक, अतिशय तोही बिंदास खेळत होता. 17 चेंडूत 1 रन देऊन 1 विकेट घेतली त्या षटकात. मग 20 चेंडू 20 धावा इंग्लंडसाठी आणि 2 बळी भारतासाठी अशी परिस्थिती आली. नंतर 5वं षटक परत प्रसिद्ध कृष्णाने टाकलं. 1 रन दिला त्यांनी. ॲटकिन्सननी 1 रन काढला टंगला बरोबर घेऊन. टंगनी 4-5 चेंडू खेळून काढले. पण नंतर मात्र ती टंगवर येऊन वेळ दिली नाही लवकर ॲटकिन्सननी. 6वं षटक सकाळचं परत सिराजने टाकलं. 1 रन काढला ॲटकिन्सननी. अतिशय जपून खेळला. परत प्रसिद्ध कृष्णासमोर आले 7व्या षटकात दिवसाचा. टंगला 3-4 चेंडूनंतर त्यांनी बोल्ड काढलं आणि 17 धावा आणि 1 बळी अशी अवस्था आली. 17 धावा किंवा 1 बळी आणि 1 रन आणि 1च विकेट त्या षटकात झाली. आणि पंत जसा लंगडत पाय फ्रॅक्चर झाल्यावर सुद्धा, पाऊल फ्रॅक्चर झाल्यावर सुद्धा उजवं पाऊल बॅटिंगला आला होता, तसं पूर्णपणे एक हात पूर्णपणे शर्टमध्ये अशा स्थितीत, अर्थातच पूर्ण प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या कडकडाट वोक्स बॅटिंगला आला. वोक्सला पळायलाही त्रास होत होता, पण त्यांनी 2-3 रनसाठी साथ दिली त्यांनी अतिशय चांगली. आणि ॲटकिन्सनला प्रसिद्ध कृष्णाने 7व्या षटकात 1 धावा देऊन 1 बळी घेतला. 17 वर्सेस 1 अशी स्थिती आली. नंतर सिराजला 8व्या षटकात दिवसाच्या तब्बल 7 धावा कुठल्या गेल्या म्हणजे अतिशय अनलकी ठरला, अतिशय कमनशिबी. आणि तिथेच सामना संपतोय की काय असं वाटत होतं. पहिल्याच चेंडूवर ॲटकिन्सननी जोरदार मिडॉनला षटकार उचलला. आकाशदीप 4-5 पावलं पुढे होता बाउंड्री लाईनच्या. हाताला लागून व्हॉलीबॉलसारखा बॉल मागे गेला आणि 6 धावा मिळाल्या. आणि तिथेच भारताचं आव्हान संपतंय की काय असं वाटलं. त्याच्यामुळे अतिशय जवळ झाली. 17तल्या 7 गेल्यामुळे फक्त 10 धावात 1 बळी अशी परिस्थिती आली. प्रसिद्ध कृष्णांनी पुढच्या षटकात परत 3 धावा दिल्या आणि फक्त 7 धावा होत्या इंग्लंडला 9 षटकानंतर आज सकाळच्या. आणि भारताला अर्थातच मालिकेत बरोबरी साधण्यासाठी 6 धावा हवा होत्या आणि इंग्लंडला 1 बळी हवा होता. वोक्सने साथ दिली. वोक्स जेव्हा पहिल्यांदा बॅटिंगला आला
जेव्हा 6व्या षटकात सिराजने 1 रन दिला असं मी सांगितलं तुम्हाला, तेव्हा जुरेल थोडासा गाफील राहिला. महेंद्रसिंग धोनी ज्याप्रमाणे ग्लोव्ज काढून ठेवायचा शेवटच्या बॉलवर, तसं झालं नाही, त्याला करता आलं नाही. त्यांनी जुरेलच्या हातात बॉल असताना 1 बाय रन काढली आणि तिथे जरा थोडंसं ॲटकिन्सन विजय मिळवून देणार की काय इंग्लंडला असं वाटायला लागलं. 10व्या षटकात परत सिराज आला, आज सकाळच्या त्याच्या 5व्या षटकात, आणि पहिल्याच चेंडूवर जोरदार यॉर्कर टाकून 143 km/h इतक्या जोरात बॉल पडला त्याचा. सिराजच्या या सिरीजमधला सगळ्यात 5वा फास्टेस्ट बॉल होता तो. 17 धावांवर ॲटकिन्सनला परत पाठवलं त्यांनी. 28 चेंडूत 17 धावांवर खेळत होता, 29 चेंडूत. आणि मग काय वर्णावं ते सेलिब्रेशन, तो विजय साजरा करण्याची पद्धत. नेहमीप्रमाणे क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पद्धतीने त्यांनी गिरकी घेतली, सगळ्या संघाने त्याला मिठी मारली. आणि सिराजकडनंच हा पोएटिक जस्टिस, काव्यात्मक न्याय ज्याला म्हणतात, तो मिळणं महत्त्वाचं होतं. कारण सगळ्यांना आठवत असेल, सिराजनी 19 धावांवर ब्रुक्सचा झेल सोडला होता. बाउंड्री लाईनवर पाय लागला, त्याच्यानंतर 6 मिळाली त्याला. ब्रुक्सनी त्याच षटकात प्रसिद्धच्या नंतर एकूण 16 धावा चोपल्या आणि ब्रुक्सनी नंतर 111 धावा केल्या. पण भारताने ही अफलातून कामगिरी केली. 3 बाद 301 वरनं इंग्लंडला पूर्णपणे संपवलं. सर्व बाद 367. काल होते 76.2 षटकात. चौथ्या दिवशी 339. 5व्या दिवशी पहिल्याच तासात 9.1 षटकात 28 धावा देऊन भारताने 85.1 षटकात इंग्लंडला 367 पूर्णपणे नामोहरम केलं. आणि जी सिरीज 2-2 अशीच सुटायला पाहिजे होती, त्याच्याशिवाय या एवढ्या यंग नौजवान भारतीय संघाला न्याय मिळाला असं झालं नसतं. कारण 3-1 झाली असती तर अगदीच एकतर्फी सिरीज झाली की काय असं वाटलं असतं. तसं झालं नाही. या त्रिकुटांनी तब्बल 50 बळी घेतले मालिकेत. बुमराह काही प्रत्येक कसोटीला नव्हता, पण आकाशदीप, सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा 3 बळी घेतले. सिराजने अर्थातच मॅन ऑफ द मॅच घेतला. आणि परत बोलू आपण वैयक्तिक कामगिरीबद्दल, अजून एक त्याचा व्हिडिओ करावा लागेल. अलीकडे आता 2 मॅन ऑफ द सिरीज किंवा प्लेअर ऑफ द सिरीज द्यायची पद्धत सुरू झाली आहे. त्याच्याप्रमाणे इंग्लंडचा प्लेअर ऑफ द सिरीज हॅरी ब्रुकला मिळाला 2 शतकाने, एकदा 99वर बाद झाला होता. आणि भारताचं जडेजाला मिळता हुकलं थोडक्यात, आणि शुभमन गिलला मिळालं 700पेक्षा धावा केलेल्या. यंग कॅप्टन, पहिलीच इंग्लंडमधली सिरीज, आणि बरोबरी साधली. बस आपण या विजयाचा आनंद घेऊया. अजून काय बोलू, किती बोललं तरी कमीच आहे. अक्षरशः इट वॉज नॉट फॉर वीक हार्टेड, नॉट फॉर फेंट हार्टेड अशी परिस्थिती जेव्हा आली होती. 35-4, नंतर 27-3, नंतर 20-2 आणि 17-1. आणि शेवटच्या षटकात जेव्हा सगळं संपलं तेव्हा 7 धावा किंवा 1 बळी अशी परिस्थिती होती. भारतासाठी 6 धावा किंवा 1 बळी. इंग्लंड वॉज जस्ट 1 शॉट अवे. 1 षटकार फक्त ॲटकिन्सनला मारायचा होता आणि भारताची दृष्टीने मालिका संपल्यात जमा झाली असती. पण तसं झालं नाही. हॅट्स ऑफ टू शुभमन गिल अँड कंपनी. ग्रेट मॅच. अशी मॅच परत बघायला मिळेल की नाही सांगता येत नाही. अगदी गावस्कर सारख्याला सुद्धा असं वाटलं की अशी मॅच झाली नाही. हर्ष भोगलेला वाटलं. तिथे आपण काय वेगळं बोलायचं अजून. धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितलात, वेळोवेळी प्रोत्साहन देत आला. आपण जमल्यास अजून एक व्हिडिओ करूया वैयक्तिक कामगिरीबद्दल दोन्ही संघातल्या खेळाडूंच्या. मी विवेक केतकर तोपर्यंत आपली रजा घेतो. नमस्कार.